नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर. 16 मार्चला मतदान. 10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. तब्बल 3 दशकांनी स्थायी समितीवर भाजपचा ताबा. प्रभाकर शिंदे अध्यक्ष. शिक्षण समिती अध्यक्षपदी राजश्री शिरवडकर यांची झाली बिनविरोध निवड. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार. नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करणार. CET अर्ज नोंदणीला मुदतवाढ. MBA MMS साठी विद्यार्थ्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत संधी. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचा निर्णय. एप्रिलमधील परीक्षांच्या नियोजनाला शिक्षक संघटनांचा विरोध. शाळांतील परीक्षा मार्चमध्येच घेण्याची मागणी. राज्यात एप्रिलमध्ये वाढणाऱ्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांचा निर्णयाला विरोध. उन्हाळ्याच्या तोंडावर पावसाचा इशारा. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात 23 फेब्रुवारीनंतर पावसाची शक्यता. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं, रेल्वे प्रशासनाचं आवाहन. विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर दुचाकीने घेतला पेट. विरार पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना दुचाकीला अचानक लागली आग. आगीत दुचाकी जळून खाक. पुण्याच्या हडपसरमध्ये मध्यरात्री भीषण आग. तब्बल 5 अग्निशमन वाहने आणि जवानांच्या मदतीने काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. आगीत मजूर कामगारांची 19 घरे जळून खाक. भंडाऱ्याच्या लाखणी वनविभागाची थरारक मोहीम. आजारी बिबट्याच्या पिल्लाला जीवदान. शिताफीनं आणि धाडसानं बिबट्याचं रेस्क्यू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.